Hi students, I am Sekhar Mande. Welcome to you, my YouTube channel. Today we are going to learn chapter number 1, angle and its measurement of class 11, math first. Now our topic is angle and its measurement. Now angle, we had already seen what is angle. आपण कोन म्हणजे काय ते यापूर्वी बऱ्याच वेळेस शिकलेलो आहे. म्हणजे 8, 9, 10 फ्रॉम बिगिनिंग 4th क्लासपासून हे काय होतं सुरू होतं. मग बाबा अँगल मीन्स द व्हॉट इज डेफिनेशन ऑफ अँगल. कॅन यू से और कॅन यू नो व्हॉट इज अँगल. नाउ अँगल इज नथिंग बट अप टू 10th who had seen the definition of angle as angle is the union of two rays. Angle is the union of two rays that is with common vertex OA and OB. This OA, ray OA and this ray OB, that is with common vertex, that is their vertex is common. This union is known as angle, or we denote this as angle AOB or angle BOA. So we can denote BOA or AOB in up to 10, but now in this year we will define angles of different measure. आपण काय बघितलं की कधी विचार केला का तुम्ही की अँगल आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशोज बघितले. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ते कुठपर्यंत बघितले 90 डिग्रीपर्यंत. साइन 0, साइन 30, साइन 45, साइन 60, साइन 90 इथपर्यंत बघितले. त्याच्यानंतर आपल्याला एक माहिती स्ट्रेट अँगल. तुमच्याजवळ जे प्रोटेक्टर आहे त्या प्रोटेक्टरवर काय कुठपर्यंत मेजर होते 180 डिग्री. फ्रॉम 0 to 180 डिग्री. म्हणजेच तुम्ही 180 डिग्रीशी फॅमिलियर आहे. त्याच्या पुढे पण तुम्ही कोणाशी फॅमिलियर आहे. वी नो दॅट द मेजर ऑफ सर्कल इज 360 डिग्री. वर्तुळाचं माप 360 अंश असतं. इथपर्यंत तुम्ही म्हणजे 360 डिग्रीपर्यंत तुम्ही काय फॅमिलियर आहे तुम्हाला माहिती आहे. पण कधी विचार केला का की 360 डिग्रीच्या पुढे अँगल आहे का. 720 आहे, 750 आहे, 1080 आहे, 2000, 5000 इतक्या मेजरचा अँगल असू शकतो का असा आपण कधी विचार केला आहे का. तर बा अशा पद्धतीचे अँगल्स आपण काय करणार आहे ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहे. त्याच्यानंतर बा म्हणजे अँगल्स ऑफ एनी मेजर. मेजर मीन्स नाव मेजर मीन्स मेजरवरून काय आपल्याला की हे जे दोन रे यांच्यामधला जो डिस्टन्स आहे, डिस्टन्स बिटवीन टू रे याची आपल्याला काय आयडिया येते. समजा 30 डिग्री अँगल म्हटलं तर काय असा येईल 30 डिग्री. 60 डिग्री मीन्स हे डिफरंट वाढतोय. 90 डिग्री मीन्स this ray is perpendicular to this horizontal ray. So vertical ray is this is perpendicular. Again 180 means OA and OB are opposite rays. म्हणजेच काय परत एक कम्प्लीट रोटेशन सर्कल याचं आपण काय बघितलं 360 डिग्री बघितलेलं. म्हणजेच मेजर काय दाखवतं आपल्याला. मेजर गिव्ह द आयडिया बिटवीन दिस डिफरंट दॅट इज डिस्टन्स बिटवीन दिस टू रेज. आता मेजर आपण काय अँगल अँड इट्स मेजरमेंट. आता याच्यात आपल्याला फक्त आपण कोणते अँगल बघितले अप टू दिस इयर अप टू 10 वी हॅड सीन ओनली पॉझिटिव्ह अँगल्स. कोणते अँगल्स बघितलेले आपण ओनली पॉझिटिव्ह अँगल्स. पॉझिटिव्ह और झिरो अँगल. झिरो अँगल बरं. म्हणजेच काय 30 डिग्री 40 डिग्री 50 डिग्री 180 डिग्री 360 डिग्री. सर्कल चॅप्टरमध्ये बघितलं आपण सर्कलमध्ये बरं. द मेजर ऑफ आर्क दॅट इज झिरो अँगल बघितलेलं आपण 0 डिग्री. बट देअर मे बी द क्वेश्चन इज इन युअर माइंड इज इट निगेटिव्ह अँगल इज पॉसिबल. निगेटिव्ह अँगल पॉसिबल आहे का. तर त्याचं पण आन्सर आपल्याला काय भेटणार आहे ह्या चॅप्टरमध्ये भेटणार आहे. आपण सर्व अँगल बघणार आहे निगेटिव्ह पॉझिटिव्ह अँड झिरो और अँड अँगल ऑफ एनी मेजर दॅट इज मोर दॅन 360 डिग्री मोर दॅन 720 और एनी मेजर. बरं हे आपण ह्या स्टँडर्डमध्ये बघणार आहे. त्याच्यानंतर बा आता याच्या हे डिफाईन करण्यासाठी आपल्याला अँगल ऑफ एनी मेजर हे डिफाईन करण्यासाठी आपण काय करणार आहे परत
आपण अँगल कशामध्ये डिफाईन हे केलेलं, मेजर केलेलं आहे, एकच युनिट बघितलेलं आपण, डिग्री मेजर, डिग्री 30 डिग्री 45 डिग्री, एकच पद्धतीने आपण काय केलं आहे, दॅट इज दिस युनिट 30 डिग्री मेजरमध्ये केलेलं आपण, त्याच्यामध्ये डिग्रीमध्ये. पण आता अँगल काउंट करण्याची, अँगल मेजर करण्याची अजून एक मेथड, रेडियन सिस्टीम और सर्क्युलर सिस्टीम, ती परत आपण काय करणार आहे, याच्यात डिफाईन करणार आहे. म्हणजे आता आपण अँगल 2 सिस्टीममध्ये काय करू शकतो, मेजर करू शकतो, ते आपण या स्टँडर्डमध्ये शिकणार आहोत. आता हे सर्व शिकण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, डायरेक्टेड अँगल डिफाईन करावं लागेल. फर्स्ट आपली डेफिनेशन काय, डायरेक्टेड अँगल. ओके, नाउ टू फाइंड angle of any measure and angle of any sign, that is either positive, negative or 0, we define directed angle. Now what is mean by directed angle? Now in previous standard we had seen angle only. Now in standard 11 we start from directed angle. Now the order pair of rays, now OA and OB are order pair rays, that is OA first and then OB. Together with rotation of the ray OA it rotate, just here this ray OA rotate till it occupy the position of ray OB. OA rotate up to OB, get position of OB, then this angle, this figure is known as directed angle. Now here OA is the initial arm and OB is terminal arm. This is called initial arm and this is terminal arm. Now this angle is denoted by this angle and this draw an arc AOB. या पद्धतीने आपण काय करतो, हा अँगल दाखवतो. इनिशियल आर्म OA rotate up to OB, then this figure is formed, is known as directed angle AOB. Simple definition, ray OA first, ray OB first. Now we take sine of this directed angle. Now when rotation is in anti-clockwise direction, there are now here two directions, clockwise and anti-clockwise. Clockwise means here is 12, 1, 2, 3. The minute hand or hour hand is in from left to right. This known as clockwise direction. So left to right is clockwise direction and right to left. Now this is in opposite direction. This is called anti-clockwise, right to left. Right to left is known as anti-clockwise direction. Now when this rotation in anti-clockwise direction, that is OA, rotate about O in anti-clockwise direction, O या बिंदूपासून असा हा रोटेट होत असेल तर याला काय म्हणणार आपण, anti-clockwise. Then this angle is positive. If rotation is anti-clockwise, then this angle, the measure of this angle is positive, and when this is known as angle AOB. Now here, if rotation is in clockwise direction, that is this OB, rotate about O in this direction, that is from this left to right, then this is known as this is called clockwise direction. From left to right, this is clockwise direction. So OB rotate till OA, then this then this measure of this sign of this measure is negative. This is negative. This is clockwise direction.
क्लॉकवाईज डायरेक्शन फ्रॉम लेफ्ट टू राईट. बी रिमेंबर, लक्षात ठेवा. सगळ्यात पुढे आपल्याला याची गरज पडणार आहे. इवन फिजिक्समध्ये वगैरे सुद्धा याचा उपयोग होतो. पहा आपण आता डायरेक्टेड अँगल डिफाईन केला होता. डायरेक्टेड अँगलचे जे अमाऊंट ऑफ रोटेशन आहे किंवा त्यांचे डायरेक्शन आहे याच्यावरून काय अँगलचे काही टाईप्स आहे. आता पहा काय टाईप्स ऑफ अँगल्स आपण पाहू. फर्स्ट काय झिरो अँगल. आता झिरो अँगल काय बघा की जस्ट आपण रे ओ ए घेतला, रे ओ ए, बट इट कॅन नॉट रोटेट. त्याचं काय झालं, रिव्हॉल्युशन नाही झालं, रोटेट नाही झालं टिल इट दॅट इज रे ओ ए and OB, that is initial ray and terminal ray are at same position. There is no rotation. Amount of rotation is 0. Then this angle is, this directed angle AOB is of 0 degree and so it is called 0 degree. If rotation, if OA is not rotated, that is initial arm and terminal arm are same, then this angle is known as 0 angle. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट अँगल जो आहे आपला तो काय वन रोटेशन अँगल. आपल्याला इतके अँगल्स टाईप बघा, झिरो अँगल, वन रोटेशन अँगल, स्ट्रेट अँगल, राईट अँगल, अँगल इन स्टँडर्ड पोझिशन, अँगल इन क्वाड्रंट, क्वाड्रंटल अँगल्स, को टर्मिनल अँगल्स. वी फर्स्ट डिफाईन झिरो अँगल. काय केलं झिरो अँगल, अमाऊंट ऑफ रोटेशन. तुम्ही टेक्स्टबुकमध्ये ह्या सर्व टर्म्स आहे त्यांच्या फिगर्स आणि सर्व डेफिनेशन व्यवस्थित लिहा. त्याच्यानंतर बघा सेकंड वन रोटेशन अँगल. आता वन रोटेशन अँगल काय बघा, जस्ट इफ वी टेक रे ओ ए ॲज इनिशियल रे, नाव इट रोटेट टिल, हा कुठपर्यंत रोटेट करतो, टिल इट ऑक्युपाय इट्स ओन पोझिशन. परत कुठून ओ ए असा निघाला, इथून निघाला आणि परत काय जस्ट ओ असा इथपर्यंत परत आला. कुठपर्यंत, टिल इट ऑक्युपायड द पोझिशन ऑफ इट सेल्फ, त्याची पोझिशन घेसपर्यंत. असं जे कम्प्लीट रोटेशन आहे त्याला काय म्हणतो आपण वन रोटेशन अँगल. आणि ह्या वन रोटेशन अँगल याची मेजर किती राहील 360 डिग्री. हे जर काय घेतलं त्याने कोणत्या डायरेक्शनमध्ये, अँटी क्लॉकवाईज. अथवा जर तो क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये गेला, clockwise direction, then this measure, this is also one rotation angle and its measure is minus 360 degree. बरोबर, this is one rotation angle. त्याच्यानंतर बघा straight angle. third one is straight angle. Now what is straight angle? Relate OA is IGHT, straight angle. Now straight angle is OA. OA is the initial arm and if it rotates up to, it occupy the position of OB. But what is the relation between OA and OB? They are opposite rays. Opposite rays, what is the definition of opposite rays? विरुद्ध किरणांचे हे काय की दोन्ही एकाच लाईनवर असतील, बोथ आर ऑन सेम लाईन बट देअर डायरेक्शन इज अपोजिट, देअर इनिशियल पॉईंट इज सेम. असे जे इनिशियल पॉईंट सेम असतील पण डायरेक्शन अपोजिट असतील असे जे रे त्यांना काय म्हणतो आपण अपोजिट रे. सो ओ ए रोटेट अप टू ओ बी, दॅट इज ओ ए अँड ओ बी बिकम्स अपोजिट रेज. बरोबर, असं हे जे अमाऊंट ऑफ रोटेशन आहे याला काय म्हणणार आपण, इट इज कॉल्ड स्ट्रेट अँगल. इट्स मेजर इज 180 डिग्री. इट मे बी आयदर इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन और मे बी क्लॉकवाईज डायरेक्शन. हियर इज minus 180. Again, fourth one, right angle. Now right angle is, what is right angle? Now we already seen right angle in previous standard. 90 degree, measure of angle is 90 degree. Now in terms of directed angle, if 1/4
that is complete rotation is 360 degree. It's 1/4 part of one rotation. 1/4 part of one rotation is known as 90 degree. This angle is known as 90 degree angle. Suppose O, A and B. Or we can say that we define straight angle, that is this angle, straight angle. Then half part of straight angle, this is 180. So half part of 180 angle is also right angle. And now one rotation is 4 times the right angle. One rotation angle is equal to 4 times its right angle. So right angle is the 1/4 of total rotation. Now we define angle in standard position, or what is the angle in standard position. Now if we consider coordinate system, if we consider Cartesian coordinate system, that is x axis and y axis, if we define this Cartesian coordinate system, now O is here, this is origin. Now OX is the positive x axis, this is negative x axis. Now O is the origin. If the angle whose initial arm along positive x axis and vertex is at origin, then this angle XOP is in standard position. What is the definition here? Vertex is at origin, initial arm along a positive x axis, then this angle is known as angle in standard position. It may be P may be below the x axis, this is positive and this is negative. Suppose we take x, so Q is any, so this is negative angle and this is positive angle. This is XOQ, direct angle XOQ, also a standard angle, standard position, angle in standard position. So angle whose vertex is at origin, initial arm along positive x axis, this angle is known as angle in standard position. सेकंड बघा, आपण काय घेऊ, अजून Q घेतला मी. This is angle in standard position. Now R, this is also angle XOR is also in standard position. So angle XOP, angle XOQ, angle XOR in standard position. Now we define second one. Next, angle in a quadrant. Angle in a quadrant means, now we define the standard angle. Now the standard angle whose terminal arm, now coordinate system, there is, this is in coordinate system we have 4 quadrants, that is, this is first quadrant, this is second, this is third and this is fourth quadrant. This counting is also anti-clockwise sense. So the angle whose terminal arm is lies in which quadrant, so that angle is known as angle in that quadrant. But angle ची जी टर्मिनल आर्म आहे ज्या क्वाड्रंट मध्ये असेल, ज्या क्वाड्रंट मध्ये पडत असेल त्या अँगलला काय म्हणतो आपण, अँगल इन दॅट क्वाड्रंट. नाउ अँगल XOP is in first quadrant, again angle XOQ is in second quadrant, angle XOR is in third quadrant. So angle in a quadrant is depend upon its terminal arm, but the condition is that angle must be standard angle. अँगल स्टँडर्ड असेल तर त्याच्या टर्मिनल आर्म वरून आपण काय म्हणू की तो अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे. सो दिस इज अँगल इन अ क्वाड्रंट. नाउ क्वाड्रंटल अँगल, क्वाड्रंटल अँगल. तर क्वाड्रंटल अँगल काय बघा, जस्ट
आपण काय केलं आता अँगल इन स्टँडर्ड पोझिशन डिफाईन केलं आपण. अँगल इन अ क्वाड्रंट बघितला. क्वाड्रंटल अँगल काय, जस्ट दिस इज कोऑर्डिनेट सिस्टीम. If OA along x axis, here B, here is C, here is D. Then angle AOB, that is what is angle AOB? Angle AOB is in standard position. Its terminal arm along y axis. याचा terminal arm कुठे y axis वर आहे. That is angle AOC. Its terminal arm along x axis. Again angle AOD. Its terminal arm along this negative y axis. So angle AOB, these angle are known as quadrantal angle. Angle AOB, angle AOC, angle AOD are known as quadrantal angle. This rotation may be anti-clockwise direction. यांचं रोटेशन कसं असू शकतं, इकडे पण असू शकतं या असं. This is also quadrantal angle, angle AOB. Now in short, the measure of this angle, quadrantal angle, is in multiple of 90 degree. We also see that is zero angle is also quadrantal angle, because zero angle चं काय असेल, त्याचे टर्मिनल आर्म कुठे एक्स ॲक्सिस वर आहे, याचं रोटेशन 0 आहे. सो 0 डिग्री, 90 डिग्री, 180, 270, 360, that is the angles of measures of 90 डिग्री, मल्टिपल ऑफ 90 डिग्री. 90च्या पटीत असणारे जेवढे पण अँगल्स असतील त्या सर्व अँगलला काय म्हणतो आपण, क्वाड्रंटल अँगल्स. नाव we define most important definition of this chapter or for defining different trigonometric ratios of angles. So 8 coterminal angles. Now what is mean by coterminal angles? Now we take directed angle OAB. Now this is initial arm, this is terminal arm. If we take one rotation here, one atom. Now if I take this atom of this rotation ahead, then we get again this angle. So first angle is this. If I rotate one complete rotation and again OB, again I rotate this one again, then we get, by definition of directed angle, we get here we get three different angles. First one this small angle, second one is with complete rotation this angle, and third one this with complete with this rotation. So first one rotation, second rotation and third rotation, I get three different angles. Suppose measure of this angle is 30 degree, then this measure of this angle is 390 degree, again 750 degree. किती येईल त्याचा, एकाचं रोटेशन किती राहील, एक 30 डिग्री, एक कंप्लीट रोटेशन आणि हे 30 प्लस कंप्लीट रोटेशन किती झाले 390, अगेन 1 2 and 3. So this is 360, अगेन इथून इथपर्यंत निघलो 360, इथून परत इकडे 360, 720 आणि हे 30 किती झाले 750. इकडे बघा, इकडे 30, इथून फर्स्ट कंप्लीशन इथपर्यंत 360 अँड दिस इज 30, 390. बरोबर. तसं आपण काय केलं, अँटी क्लॉकवाईज मध्ये केलं असतो, काय होईल, याचं 30 डिग्री इथपर्यंत आलो, काय येईल -330 डिग्री. हे किती असेल, -30 डिग्री इकडून,
आणि इकडे -330 इतका, इथून एवढं. म्हणजेच बघा आता याच्यामध्ये काय, जस्ट को टर्मिनल अँगलच्या बाबतीत आपण काय डेफिनेशन करू, द अँगल हुज इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म्स आर सेम. ज्यांचे इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म काय असेल, सेम असेल, अशा अँगल्सचा काय होणार आपण को टर्मिनल अँगल्स. अँड इट इज युजफुल टू डिफाईन अँगल ऑफ एनी मेजर. कोणत्याही मेजरचा अँगल डिफाईन करण्यासाठी आपण काय करू शकतो, को टर्मिनल अँगल्स यूज करू शकतो. मग अजून काय याच्यामध्ये की याची अजून एक डेफिनेशन काय, को टर्मिनल अँगल्स फाइंड आउट करण्याची, ओळखण्याची काय एक अजून एक आहे की द डिफरन्स बिटवीन दीज टू अँगल्स 390 - 30 दॅट इज 360. द डिफरन्स काय राहील त्यांच्यातला डिफरन्स इज इन इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री, आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. काय 750 - 30, 750 - 30 720. This is 2 times 360 degree. So here -30 - 330 difference is -360 degree. So we define another definition of coterminal angles. If the difference between measures of angles is in integral multiple of 360 degree, then that angles are known as coterminal angles. Now we had learned directed angle, again types of angles. Now we take measurement of angles. Now we study measurement of angles. Now first we define measure of angles. Measure of angles means कोणाचे माप, त्याला काय म्हणू आपण, काय amount of rotation from O initial ray to terminal ray. This amount of rotation is known as मेजर ऑफ अँगल. म्हणजे त्यांच्यातला जो डिफरन्स आहे, दोन्ही रेमध्ये जे डिस्टन्स आहे ते अमाऊंट, ते आपण काय करणार आहे, काही युनिट्समध्ये काय करणार, त्याला आपण मेजर करणार आहे. त्याला काय म्हणणार आपण, मेजर ऑफ अँगल्स. दिस अमाऊंट ऑफ रोटेशन इज नोन ॲज मेजर ऑफ अँगल. नाउ देअर आर 2 systems, सिस्टीम ऑफ measurement of angles. System of measurement of angles, that is there are 2 systems. One is sexagesimal system. त्याचं मेजर काय, डिग्री मेजर. काय एक फर्स्ट काय सेक्सागेसिमल सिस्टीम, त्याचं ते कशात, ह्या सिस्टीमचं मेजर काय, डिग्री मेजर, डिग्री युनिटमध्ये आपण ते काय करणार आहे, मेजर करणार आहे. त्याच्यानंतर बघा सेकंड आहे सर्क्युलर सिस्टीम. हे काय आपण बघू आता पुढे. सर्क्युलर सिस्टीम काय, याचं मेजर आहे रेडियन मेजर. हे दोन्ही आपण 2 सिस्टीम तुमच्या स्टँडर्डमध्ये स्टडीला आहे. एक काय सेक्सागेसिमल सिस्टीम आणि दुसरी काय सर्क्युलर सिस्टीम. सेक्सागेसिमल सिस्टीम तिचं युनिट काय, डिग्री मेजर, जे आतापर्यंत आपण यूज केलेलं आहे. आता आपण न्यू सिस्टीम डिफाईन करणार आहे स्टँडर्ड 11मध्ये. ती काय नाही, सर्क्युलर सिस्टीम, त्याचं युनिट काय, रेडियन मेजर आहे. ओके, नाउ वी डिफाईन द सेक्सागेसिमल सिस्टीम. त्याचं युनिट काय, डिग्री मेजर, जे आपण ऑलरेडी यापूर्वी यूज केलेले, पण त्याचं ॲक्च्युअल डेफिनेशन काय बघा या स्टँडर्डमध्ये आपण बघतोय. काय की जस्ट 1 कम्प्लीट रोटेशन, आपण काय घेतलं, 1 कम्प्लीट रोटेशन. ओ ए इज रोटेट अबाउट इट सेल्फ टिल इट ऑक्युपाय इट्स ओन पोझिशन. त्याची स्वतःची पोझिशन घेतो. हा जो अँगल तयार होईल हा काय, अँगल AOB. मेजर ऑफ अँगल AOB किती, 360 डिग्री. 1 कम्प्लीट रोटेशन इज 360 डिग्री. हे आपण काय केलेलं आहे, आंतरराष्ट्रीय मानांकन हे आंतरराष्ट्रीय म्हणजे काय केलेलं आहे, मानलेलं आहे सगळ्यांनी. ते की 1 कम्प्लीट रोटेशन मीन्स 360 डिग्री. बरोबर, हे म्हणजे जसे आपले आपण युनिट्स घेतो 1 2 3. 1ला 1च का म्हणतो, 2ला 2च का म्हणतो, 3ला 3च का म्हणतो, हे सर्व जगांनी काय केलं, हे चिन्ह काय केले, मान्य केलेले आहे. तसं हे काय केलेलं आहे की कम्प्लीट रोटेशन, याला काय म्हटलेलं आहे, एक ह्या कम्प्लीट रोटेशनचे मेजर किती घेतलेलं आहे, 360 डिग्री. आता आपल्याला 1 डिग्री डिफाईन करायचं. 1 डिग्री इज इक्वल टू काय,
1 डिग्री इज इक्वल टू, आता डिग्री मेजर आपण काय करतो, हा 0 लिहितो आपण याच्यावर, याला काय म्हणतात 1 डिग्री. आता 1 डिग्री काय की 1/360 मीन 360 पार्ट कोणाचा, या कंप्लीट रोटेशनचा, या कंप्लीट रोटेशनचा कितवा पार्ट, 1/360 पार्ट ऑफ 1 complete rotation is known as 1 degree, denoted by, कसं दाखवणार आपण, 1 च्या डोक्यावर असं 0 लिहिणं, 1 बरोबर, 1 डिग्री. आता किती स्मॉल येईल तो लक्षात घ्या, एकदम स्मॉल असा पार्ट येईल, एकदम छोटासा, हा जो एक छोटासा पार्ट आहे याला काय म्हणतो आपण 1 डिग्री. तुम्ही तुमच्या प्रोटेक्टवर पाहू शकतात की एक 1 डिग्री म्हणजे किती छोटं डिस्टन्स आहे, म्हणजे कंप्लीट रोटेशनचा कितवा पार्ट, 360 पार्ट, त्याला काय म्हणणार आहे आपण 1 डिग्री. आता 1 डिग्री नंतर आपण काय करणार आहे, 1/60 पार्ट, हे काय 1 डिग्री, अथवा 1 मिनिट, काय डिपेंड करू आपण 1 मिनिट, 1/60 पार्ट ऑफ 1 डिग्री इज कॉल्ड 1 मिनिट. आपल्या घड्याळातला मिनिट आणि हा मिनिट फरक आहे, हा काय डिग्रीचा कितवा पार्ट आहे, 60 पार्ट, त्याला काय म्हणणार आपण 1 मिनिट. तो कशाने डिनोट करणार आहे आपण, डिनोटेड बाय दिस वे, एक असे डॅश, 1 डॅश ऑन 1 बरोबर, त्याला काय म्हणणार आपण 1 मिनिट. नंतर 1 सेकंड, आता 1 सेकंड पण हा काय आपल्या मिनिट आवर्स क्लॉक मधला मिनिट आणि सेकंड हे आणि हे वेगळे डिफरंट आहे बरोबर. आता बघा 1/60 पार्ट ऑफ 1/60 पार्ट ऑफ 1 मिनिट is called 1 second, denoted by 1 डबल डॅश, 2 डॅश, म्हणजे याचा अर्थ काय पहा, 60 सेकंड इज इक्वल टू काय होतं आपल्याला, 60 सेकंड इज इक्वल टू 1 मिनिट, 60 सेकंड इज इक्वल टू 1 मिनिट, 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट्स. काय रिलेशन आहे, 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट, अगेन 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड और 60 सेकंड इज इक्वल टू 1 मिनिट, 60 मिनिट्स इज इक्वल टू 1 डिग्री बरोबर. रिलेशन लक्षात ठेवा. तर 1/360 पार्ट ऑफ 1 complete rotation is 1 degree. Now we define second system of measurement of angles, that is circular system. त्याचं मेजर काय असणार आहे, रेडियन मेजर, अथवा काय याच्यात आपण डिग्री मेजर मध्ये बघितलं की 1/360 पार्ट ऑफ 1 complete rotation इज कॉल्ड डिग्री. आता इथे बघा 1 रेडियन कसं आहे की जस्ट आपण एक सर्कल घेतलं ओ ए, आपला विथ सेंटर ओ अँड रेडियस इज ओ ए, हे आपण रेडियस ओ ए घेतले, दॅट इज रेडियस इज इक्वल टू आर, काय घेतलं आपण, दिस ओ ए इज इक्वल टू आर, अँड इफ वी ड्रॉ अ डायरेक्टेड अँगल AOB, then we get this is RKB, हा काय राहील RKB, दिस इज डायरेक्टेड अँगल AOB. आता यांच्यात काय रिलेशन आहे, आपल्याला डायरेक्टेड अँगल AOBचं मेजर काढायचं आहे. जर काय असेल पोझिशन बघा, OA इज इक्वल टू R आणि इफ लेंथ ऑफ आर्क AB is also R, length of arc AB is also R, then the measure of this angle, then measure of directed angle AOB is 1 radian, and it is denoted by 1 असं स्मॉल सी काढायचं आहे याच्या डोक्यावर, दिस इज डिनोटेड बाय 1 रेडियन सी बरोबर.
काय बघा, परत एकदा सांगतो की इफ दिस अँगल ॲट सेंटर सबटेंड arc such that length of arc, this length of arc is equal to radius, then this angle, measure of this angle AOB is 1 radian. काय काय definition परत सांगतो. If OA is radius, OA is radius is equal to R, and if we take this OA rotate up to OB, OA ला काय केलं आपण, OB पर्यंत रोटेट केलं, आणि जर कसं रोटेट केलं की लेंथ ऑफ आर्क, ह्या ए बीची लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू रेडियस. लेंथ ऑफ ए बी ही काय असणार आहे, आपण लेंथ काय सेंटीमीटर मीटरमध्ये मोजतो. मग बघा, ओ ए इज आर, लेंथ ऑफ आर्क ए बी इज ऑल्सो आर, देन दिस मेजर ऑफ दिस अँगल ए ओ बी ॲट दॅट टाइम, हा जो अँगल तयार होईल याचं मेजर काय असणार आहे, 1 रेडियन. बरोबर. So this is the definition of 1 radian. Now of course there is one thing, that is radian measure is greater than degree measure. काय ते आपण त्यांचं जे रिलेशन आहे, the relation between degree measure and radian measure, and the example based on this relation, and again how to convert radian into degree and degree into radian, we will see in the next part of video. Thank you.